ज्या दिवशी तुम्ही मनापासून हारले असेल, तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त मात्रांमध्ये तकलीफ आली, परेशानी असेल, खूप दुःखी जीवन चालू असेल, तुमचे काम होत नसेल, तर शिवरात्रीला 3 बेलपत्र घ्यावे. त्यातील एका बेलपत्रावर मधल्या पानावर पिवळे चंदन लावावे आणि दुसऱ्या बेलपत्रावर लाल चंदन लावावे आणि तिसऱ्या बेलपत्रावर 11 तांदूळाचे दाणे पाण्याने थोडे ओले करून त्या बेलपत्रावर ठेवावे. आपल्या हातामध्ये सगळ्यात पहिले पिवळे चंदन लावलेले बेलपत्र ठेवावे. त्यावर लाल चंदन लावलेले बेलपत्र ठेवावे. तिसऱ्या नंबरला 11 तांदळाचे दाणे लावलेले बेलपत्र ठेवावेत. आपल्या उजव्या हातामध्ये ते बेलपत्र ठेवावे आणि आपली कामना करावी. भगवान शंकराला विनंती करावी. पंचअक्षर मंत्र ओम नमः शिवाय किंवा षडाक्षर मंत्र ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभम बोलून बेलपत्र आपल्या उजव्या हातात ठेवलेले आहेत. त्यावर आपल्या डाव्या हाताचे स्पर्श करून आपली मनातील भावना बोलून भगवान शंकराच्या शिवलिंगावर ते समर्पित करावे. एक लोटा जल घ्यावे. शिवलिंगावर जिथून जल वाहते अशोक सुंदरीच्या जागेवर 3 वेळेस ते जल आपली कामना करून श्री शिवाय नमस्तुभम बोलून 3 वेळेस त्या स्थानावर थोडे थोडे जल अर्पण करावे आणि भोले बाबाला विनंती करून आपण जे अक्षदाचे बेलपत्र अर्पण केले आहेत ते बेलपत्र आणि एक अक्षदाचा दाना त्यातून घेऊन यावे. ते 2-3 महिने आपल्या घरामध्ये ठेवावे. जेवढेही दुःख आहे तेवढेही भोले बाबा हळूहळू समाप्त करतील. घरामध्ये आनंदच आनंद येईल. मित्रांनो, आजच्या दिवशी जो भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पूजा करेल, आराधना करेल, त्यांच्या घरामध्ये या 2 देव्या विराजमान राहतील. पहिली सरस्वती आणि दुसरी लक्ष्मी. एक देवीचे फूल असते. त्या फुलाला जास्वंदाचे फूल किंवा गुडहलचे फूल असेही म्हटले जाते. त्याला घंटीचे फूल ही म्हटले जाते. ते लाल कलरचे असते. समजा आपल्या घरामध्ये आपले मूल, मुली किंवा सुना किंवा अन्य व्यक्ती ही कार्य चालू करत असेल किंवा एज्युकेशनसाठी किंवा आपण एखादे लक्ष बनवले असेल. मला या कॉम्पिटिशन एक्झामला बसायचे आहे. त्यामध्ये पास होणे जरुरी आहे. पण तुम्ही जोही अभ्यास करत असेल, वाचत असेल, तो लगेच विसरून जात असेल. काही स्त्रियाही अशा आहेत की त्या बोलत असतात की माझी याददाश्त ठीक नाही. एखादी वस्तू ठेवली तर त्या विसरून जातात. तर शिव महापुराण कथा सांगते की आपण आपले परिश्रम 4 गुणा करावे. दिवस रात्र एक करावे. सोबतच शिवलिंगावर अशोक सुंदरची जी जागा आहे तर जे घंटीचे फूल आहे त्याला आपण जास्वंदीचे फूल असेही म्हणतो. ते फूल देवीला अर्पण केले पाहिजे. देवीला ते फूल अत्यंत प्रिय असते. त्या फुलाला घेऊन बेलपत्रावर ते फूल ठेवावे आणि त्या फुलांची जी घंटी आहे ती बेलपत्राच्या दांडीकडे असायला हवी. अशा प्रकारे ते फूल बेलपत्रावर ठेवायचे आहे आणि आपली कामना करून आपले नाव आणि गोत्र बोलून भगवान भोले बाबाला आपल्या मनातील भावना बोलून त्या फुलाला आणि बेलपत्राला 12 महिने शिवरात्री पडते. कोणत्याही शिवरात्रीला अशोक सुंदरीच्या जागेवर ते बेलपत्र आणि फूल अर्पण करायचे आहे. बेलपत्राची जी दांडी आणि फुलाची जी घंटी तुरा आहे तो शिवलिंगाकडे करायचे आहेत. तर शिवलिंगावर पहिले एक लोटा जल समर्पित करून नंतर ते बेलपत्र आणि फूल अर्पण करायचे आहे आणि बाबांना सांगायचे आहे की मी 4 गुणा मेहनत करत आहे. जोपर्यंत तुमची एक्झाम येत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्रीला एक बेलपत्र आणि एक घंटीचे फूल अर्पण करायचे आहे. आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचलास आपल्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. शिवरात्रीला दिवशी आपल्या मनातील इच्छा ठेवून तुम्हाला जे पाहिजे असेल त्यासाठी एक काळी मिरी आणि काळ्या तिळाचे 7 दाणे हातात घेऊन आपली कामना करून मनापासून आपल्या मनातील इच्छा बोलून भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे. आपली मनोकामना पूर्ण होते. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील तेव्हा कोणालाही जाऊन सांगू नये की तुम्हाला हे दुःख आहे. तर एक तांदूळाचा दाना घेऊन शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर स्पर्श करून भगवान शंकराच्या शिवलिंगावर अखंड म्हणजे तुटलेला नसावा शिवलिंगावर समर्पित करावा.
8 ते 15 दिवसांमध्ये भोलेबाबांना अर्पण करून बघावे. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू राहू देणार नाही. मित्रांनो, तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ थोडासुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, भगवान शंकराला जेव्हाही धतुरा अर्पण केला जातो तर धतुरा अर्पण करत्यावेळेस नंदेश्वर शिवाचे नाव घेतले जाते. बेलपत्र आपण अर्पण करत आहेत. आपण तेव्हा जोही जप करत असेल, स्मरण करत असेल ते आपल्यावर निर्भर आहेत. आपण अक्षदा अर्पण करत आहेत ते आपल्यावर निर्भर आहेत. फूल अर्पण करत आहेत तेही आपल्यावर निर्भर आहेत. पण जेव्हा आपण भगवान शंकरांचा अभिषेक करत आहे, पूजा करत आहेत, मंदिरात जात आहेत आणि आपल्याला कुठे धतुरा मिळाला आणि आपली कामना असेल तर धतुरा काही वेळेस कामनासाठी अर्पण केला जातो. तर धतुऱ्याला आपण भगवान शंकराला अर्पण करत आहेत तर नंदिकेश्वर शिवाचे नाव घेऊन अर्पण करावे. म्हणजेच नंदीची आज्ञा घेऊन आपण भगवान शंकराला धतुरा देत आहोत. आमचा विश्वास आहे की नंदी आमचे हे दुःख आहेत, आमची जी काही समस्या आहेत, जी तकलीफ आहेत, मी धतुरा बाबाला अर्पण करेल. तर तुझी आज्ञा घेऊन अर्पण करेल. नंदी माझ्या दुःखाला ठेवण्यासाठी भोले बाबांना तुझ्या पाठीवर बसून माझ्या दरवाजापर्यंत घेऊन येशील. त्यामुळे तुझ्या साक्षीने अर्पण करत आहेत. शिवरात्रीच्या दिवशी 3 ठिकाणी दिवा लावण्यासाठी जावेत. पहिला बेलपत्राच्या झाडाखाली, दुसरा दिवा भगवान शंकराच्या मंदिरामध्ये किंवा चौकटीवर लावावे आणि तिसरा दिवा आवळ्याच्या झाडाखाली. या 3 जागेवर आपण प्रणाम करून झोळी पसरून देवादिदेव महादेवाला, माता लक्ष्मी आणि पार्वतीच्या नावाने दिवा लावायला प्रारंभ करावे. 3 महिन्यांची शिवरात्री पूर्ण होईपर्यंत आपली ही कामना पूर्ण होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा. आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये.